अनंत कोटि ब्रह्मांड राजा गणराज निवासी भगवान की जय। आज धर्मराजानं भीष्म पितामहांना अनुशासन पर्वामध्ये एक प्रश्न केलेला आहे की हे पितामह, मनुष्याने धार्मिक कृत्य केलं पाहिजे एवढी गोष्ट खरी आहे, पण धार्मिक कृत्य करताना अर्थोपजन जे आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे जे आपण धार्मिक कृत्य करणार आहोत त्या धार्मिक कृत्याकडे करताना अर्थाकडे लक्ष दिला पाहिजे. कारण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहे. मग या 4 पुरुषार्थामध्ये धर्माचं आचरण करीत असताना अर्थावर लक्ष द्यायचं का धर्माच्या नावावर अर्थाची उधळपट्टी करायची? हे धर्मराजानं स्वतः भगवंताला आपल्या भीष्म पितामहांना तर असं करायचं का? कारण अर्थ हे सुद्धा धर्माला धरून असेल तर धर्म होतो, आणि अर्थ जर अधर्माला धरून मिळवलं असेल तर धर्म होत नाही. कारण धर्मेन हरते व्याधी आणि अर्थेन उत्पन्न होते व्याधी. अन्यायाच्या धनानं व्याध्या उत्पन्न होतात, आणि इकडे असं सांगितलं की धर्मानं व्याधी अर्थे. मग तुम्ही अन्यायानं मिळवलेलं धन जर असेल ते धर्मानं कमी गेलं तर त्याच्याने व्याधीमध्ये कमीपणा येईल, पण व्याधी जाणार नाही. कारण दानाचं फळ तर मिळेलच. आज आपल्याला सगळ्यांना जे दान दिसतं ना, ते एक काळ असा होता व्याज आणि प्याज हे वर्ज्य होते, पण आता व्याज हे जगाच्या व्यवस्थेत बसलंय. आता कोणी जर असं ठरवलं किंवा मी बँकेत पैसे ठेवणार नाही तर त्याच्या चरितार्थाला काय येईल? मग आता व्याज हे जगाचं मुख्य ध्येय झालंय, पण ते धर्माला धरून. जसं कायद्याला धरून व्याज वेगळं असतं आणि कायदा सोडून व्याज वेगळं असतं. 1%, 2%, 5%. आता बँकेचं व्याज म्हातारे असतील तर 60%. मग आता श्रीमंत माणसाला 60%ची काही गरज आहे का? पण नाही, तो वयोवृद्ध आहे, त्याचा असेल तर त्याला ते 60%नेच मिळेल. तसं तुम्ही अर्थ जेवढ्या नीती न्यायाने करवा. मग नीती न्यायामध्ये काय करायचं तर कोणाचा छळ किंवा कोणाचं काय, उदाहरणार्थ देताना मजुरी जी आहे, मजुरीतून जे अर्थ घ्यायचा आहे तर श्रीमंताकडून 2 पैसे जास्त मिळाले पाहिजे, पण तो श्रीमंत मनानं देणारा पाहिजे. तो जर कदू असेल तर त्याचं मिळालेलं वरचं जे द्रव्य आहे आपल्याला ते अधर्मात जमा होतं. कारण देणारा कसा पाहिजे? उदार. आता सगळ्यांना असं वाटतं की माणसाला कमी खर्चात सगळं मिळालं पाहिजे. आता लोकांनी काय केलं की नळ फिटिंगवाला सुद्धा व्हिजिटला आला की तो व्हिजिट फ्री येणार, कारण नाही तर मग त्याचा उदरनिर्वाह होणार नाही. हे सगळं अर्थावर अवलंबून आहे, आणि अर्थाला 16 अनर्थ आहे. 16 अनर्थ आहे. कारण कुठल्याही गोष्टीत त्याची तुम्हाला केव्हा संगती बिघडून जाईल. म्हणून द्रव्य खर्च करताना 3 लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला सांगितला आहे. समजा आपले मित्र परिवार आहे, नाही रे हो मला एवढा पगार आहे पण सगळं वडिलांच्या ताब्यात द्यावं लागतो. अरे मला हे वरचे पैसे मोठ्या मुश्किलीने घ्या, असं समवयी लोकांना सांगा. अर्थाकरता वडिलांच्या धाक दाखवायचं. कुठे जायचं विनाकारण आपल्याला जायचं नाही, काही काम नाही, आईचा धाक दाखवलं.
आणि मित्र परिवारामध्ये पत्नीचा दाग नको. हे 3 लोक असे आहे की माणसाला धर्माने सांभाळून ठेवतात. कामापासून स्त्री सांभाळते, अर्थापासून वडील सांभाळतात आणि अनर्थापासून आई सांभाळते. माझ्या आईला हे सहन होणार. म्हणजे तुम्हाला धर्म, अर्थ आणि काम याच्यामध्ये जर जगायचं असेल, नाही हो आईला उल्लू बनवून देतो मी, बाबांना तर तेव्हा समजलं एवढे पैसे मिळणार आहे, एवढा फायदा होणार, तुम्ही फसाल. वडील अज्ञान असले तरी प्रत्येक गोष्ट सांगून करायची, आई अज्ञान असेल तरी सांगून करायची, आणि पत्नी सुद्धा अज्ञान असेल तर सांगून करायची. कायद्याने शेवटी पत्नीचं नाव लावायला लावलंय. का तर लोक अज्ञान स्त्रियांचा सांभाळ होणार नाही. म्हणजे काय केलं, तिथे धर्म आला. तुमच्या कायद्यात धर्म नाही आहे, पण धर्म येतोच तुमच्याबरोबर. धर्म काय करतो तो धरून ठेवतो. म्हणून आपल्याकडे धर्म सांगितले. आई पृथ्वी तत्व सांगितलंय, वडील इंद्र तत्व सांगितलेलं, ब्रह्मतत्व सांगितलंय, आणि मोठा भाऊ इंद्र तत्व सांगितलं. म्हणून दान सुद्धा याच लोकांना देता येतं. अपात्राला दान देता येतं. ते सहकार्य, तुम्ही मित्रांना सहकार्य करतात, लग्नात सप्रेम भेट देतात. फक्त कन्यादान देता येतं, कन्येला दान देता येतं, बाकी त्यांना सप्रेम भेट देतात. कारण ती कुमारिका आहे, ती शक्ती आहे. म्हणून ते म्हणतात की धर्माचं सेवन केल्यानंतर भोग प्रवृत्ती कमी होते, आणि भोग प्रवृत्ती झाली की अधर्माचं धन कमी होतं. भोग प्रवृत्ती वाढली की अधर्माने धन कमवायची बुद्धी होते. म्हणून भोगासंगे कधी न गुंतावे, हाची सुबोध गुरुचा, नामा परतेन सत्य मानावे. पण गुरु 500 रुपये ठेवणाऱ्याला जास्त ज्ञान सांगतो हल्ली, आणि 100 रुपये ठेवून होते की तुझा आशीर्वाद आहे माझा. म्हणजे तो प्रवृत्त आहे धनाला, त्यामुळे त्याचं ज्ञान तुमच्या बुद्धीत रुजणार नाही आणि त्याचं रोपटं तयार होणार. भगवद्गीता तुम्ही किती वेळा ऐकली, त्यागात निरंतर शांती. त्याग केला तरच शांती येईल. नुसत्या त्यागाच्या गोष्टी करून शांती मिळत नाही. या सगळ्या नेत्यांना ठेवण्याकरता शांतीवन म्हणून शब्द वापरलाय. या शांतीचा अपमान येतो. तुम्ही जन्मभर काही केलं असेल तरच शांती जाणवते, तर केलं नसेल काही तर म्हणून तुम्ही धर्मग्रंथातले, हिंदू धर्मातले मोठे मोठे शब्द वापरून घेतात. कर्मण्येव अधिकार असतं, कोण वापरतं? योगक्षेम वहाम्य कोण वापरतं? जो वाम मार्गाने काम करतो तो वापरतोय. हे शब्द ज्यांनी दिले त्यांनी या हेतूने दिलेले नाही, तुम्ही त्याचा दुरुपयोग करताय. त्याचा दुरुपयोग करताय. आता कुठे कुठे चाललंय बा तुम्ही, योगक्षेम वाम्य बरोबर काम चाललेलं आहे, त्यामुळे लोक निर्भय फिरताय, निर्भय चालताय. कारण ब्रह्मज्ञान, क्षत्रज्ञान, वैश्यज्ञान आणि कर्मज्ञान हे ज्ञान आहे जगामध्ये. म्हणजे ब्राह्मणाचं ज्ञान, क्षत्रियाचं ज्ञान, वैश्याचं ज्ञान. माझ्या जळगावच्या शहरांना मी उत्तमच पदार्थ देईन असं ज्ञान, कारण मी जळगाव शहरात राहतो. सगळे नागरिक माझे आहे, तर मी जे साहित्य देईन ते चांगलं होईल. मला भले एखाद्या वेळा 1% कमी नफा मिळेल, ठीक आहे. याला धर्म असं म्हणतात. काय करायचं नाही हो साहेब, हा चांगला हा घेऊन द्या. नाही नाही, त्यावेळा त्यांनी तो माझं लक्ष नव्हतं, आता हा घेऊन द्या, म्हणजे असं साहेबाला फिरवतच राहायचं. म्हणून धर्म सोपा नाही आहे. धर्माला धारण करण्याकरता ध जो आहे तो धैर्याचा आहे, आणि म जो आहे तो ममतेचा आहे. जिथे धैर्य आणि ममता समाजामध्ये पेरळली जाते तिथे धर्म असा. धर्मराजा धैर्यवान होते, तरी जगाकरता प्रश्न विचारले हे सगळे भीष्मपितामहांना. अज्ञान घेतलेलं आहे स्वतःकडे. धर्मवान मनुष्य स्वतःला ज्ञानी समजत नाही, केव्हाही कोणाकडून घेत असतो. आणि कोणी जर विचारलं तर नम्रतेपूर्वक सांगतो. आता आमचा आवाज मोठा कडक आहे म्हणून कडक बोलतो आम्ही, पण ते नम्रतेपूर्वक सांगतो. विद्या विनयेन शोभते.
विद्या विनयेन शोभते. ज्या ज्या लोकांनी धर्माच्या रक्षणाकरता धर्म वापरला त्यांनी आधी विनय केला आणि मग एखादं बल मिळवून मात्र, कारण क्षात्रबलाशिवाय ब्रह्मबल तेज येत नाही आणि क्षात्रबलाला ब्रह्मतेज मिळाल्याशिवाय तो टिकत नाही. जिथे ब्रह्मबल होतं ते दीर्घकाळ टिकलं, जिथे ब्रह्मबल कमी झालं ते लगेच नाशनाला पावलं. व्यसनी झाले. काय झाले? व्यसनी. विश्रांतीने थकवा जात नाही का? आपण मादकानेच थकवा घालवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याने मग बुद्धी भ्रष्ट होते. शेवटी बुद्धी भ्रष्ट व्हायला ना. आयुर्वेदाचे जेवढे आचार्य आहे ना त्यांना दर 3 वर्षांना नारायण नागबळी करावी लागते, कारण ते औषधामध्ये भेसळ करतात. हे चांगलं वाईट अधिक याचं गुण वाढवणार, तर पुन्हा वृद्धी करता सुद्धा प्रायश्चित्त आहे त्यांना. प्रायश्चित्त घ्यावं लागेल. चांगल्यात वाईट, वाईटात चांगलं असं आहे. काही वेळेला नुसता लोकांच्या भ्रमाकरता औषध देतात. तो पाहून घेता ही मानसिक आहे किंवा अमुक आहे त्याला, तर डॉक्टरने नुसता हात लावला तरी तो म्हणतो बस झालं, ओके झालं. तर ते तिथे मन आहे. मन का करवत तर ते दुश्चित कर्म असतात आणि दुश्चित कर्म धर्माने केव्हा केव्हा स्वप्न अवस्थेत भोगून मनुष्य मोकळा होतो आणि अधर्म करत असेल तर प्रत्यक्षात भोगावे लागतात. म्हणून दुश्चित स्वप्न जे पडतात त्याचं कारण असं आहे, कोणाचा तरी आशीर्वाद आहे म्हणून वाईट स्वप्न पडून आपलं वाईट प्रारब्ध नाश होतो. तुम्हाला मी मध्ये उदाहरण सांगितलं ना की या ट्रॅकिंगला नवरा बायको गेले आणि 3च वर्षाचं पोरगं होतं. ती पोरगी बर्फात पडली. त्याच्या डोक्यात बसलं माझी आई हिमालयात पडली. आई समोर असताना सुद्धा त्या बाईला म्हणायचं आईला माझी आई पडली, माझी आई पडली. मग ते सगळ्याकडे जाऊन आले. मी त्यांना म्हटलं त्याच्या कानात सांग तुझी आई सापडली, रात्री झोपल्यावर काढ. सुप्त जेव्हा तो झोपतो बालक तेव्हा त्याच्या कानात सांग ही आई सापडली. तिने 3 दिवस प्रयोग केला. 4थ्या दिवशी तो उठला. त्या आईला आई सापडली बरं माझी, तिला सांग. कारण मन जे आहे 2 मन आपल्याला, स्थूल आणि सूक्ष्म. सूक्ष्म मनावर जर आघात झाला तर माणसाला मग आता तिथे या कालाची भाषा आणावी लागते. अध्यात्माची भाषा नाही चालत. कालाला धरून भाषा बदलायला, शब्द उलटपलट करायचे. आपल्याला सुद्धा मूळ तू ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्म. आता या लोकांना ब्रह्म कळत नाही. ब्रह्म म्हणजे सत्य. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. पण तुम्हाला ते ब्रह्म कळत नाही म्हणून नाम सांगावं लागतं. मग कृष्ण भक्त आहे का राम भक्त आहे ते नाम, आणि कालांतराने तुम्हाला त्या ब्रह्माचा अनुभव यायला लागतो. म्हणजे मन तुझं ब्रह्मार्पण होतं. मन हे शुद्ध करणं इतकं सोपं नाही, कारण पूर्वजन्माचं जे दुश्चित कर्म असतं ते दुश्चित कर्म स्वप्नातही त्रास देतं, वस्तुस्थितीमध्ये त्रास देतं. बरेच लोकांना बोलता बोलता एकीकडे पाहायला लागलं, कारण ते मन त्यांना घेऊन जातं. मनात वाचिले पूर्व संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले. त्या गर्भामध्ये सुद्धा आता गर्भाचे चित्र दिसतात आपल्याला, पण त्या आईच्या चेहऱ्यावर ज्ञानी लोक जाणून घेतात की आत कोण आहे, काही न लावता. कारण त्याचे गुण ते बाहेर पडत असतात. म्हणून ते म्हणतात न्यायासमोर खोटं बोलायचं नाही, पण न्याय हा जर खोटा असेल तर खोटंच बाहेर निघतं. या 2025 मध्ये तर न्यायालयाचे सुद्धा खोटे आपल्या डोळ्यासमोर उदाहरण आले. कारण पदावर गेलेला मनुष्य खरोखर न्याय धीश आहे का? धीश शब्द आहे, न्यायाधीश असं आहे. म्हणून हे शब्द जे घेतले ते वेदातूनच घेतलेले आहे सगळे. राज्यपाल तुमच्याकडे काढा दुसरा कोण शब्द. तुम्ही सगळ्या ठिकाणी प्रेसिडेंटच झाला, पण इकडे शब्द घातलेले
एकदा मला या विद्यापीठातल्या लोकांना असा प्रश्न विचारला होता की आपल्याकडे सगळ्या ऋषींच्या मतांमध्ये विभागणी आहे. मतांमध्ये विभागणी म्हटलं सगळे विद्यापीठाचे कायदे एकदा दाखवून द्या मला. जेवढे कुलगुरू आहे तेवढ्यांचे कायदे वेगवेगळे आहेत. तसे जे जे ऋषी आहे ज्या ज्या कुलामध्ये जन्माला आले त्यांना ज्या ज्या कुलाचा अनुभव आला त्याप्रमाणे त्यांनी मतने केले. म्हणून बहुऋषीमत्तम शास्त्र काय म्हणतं, अनेक ऋषींचं मत जे एक असेल ते घ्या, एकाचं घेऊ नका समजा. म्हणून त्यावेळेस 3 ब्रह्महत्या समान काम आहे. कारण आपण जे गुरुशी खोटं बोलू किंवा दुसऱ्याची चुगली विनाकारण लावू ही सुद्धा ब्रह्महत्या आहे. मग धर्मराजाने प्रश्न विचारला, महाराज ब्राह्मण हा सत्पुरुष समजावा असं सांगितलं तुम्ही, पण तो सत्पुरुष आहे कसं समजायचं? आणि त्या सत्पुरुषाला दिलेलं आपण दान, दानाचे अधिकारी ब्राह्मण सांगितला, तर तो सत्पुरुष आहे असं कसं समजायचं? आणि त्याला दिलेलं दान आपल्याला मिळेल हे कसं सांगायचं? भीष्मपिता म्हणाले, क्रोधरहितम. जो ब्राह्मण क्रोधरहित आहे, सुदामा क्रोधरहित होता, सांदीपनी क्रोधरहित होते. उदाहरण सांगतो, एवढ्या देवासारखी मुलं शिकायला यायची बलराम आणि कृष्ण, तरी त्यांची संतती जगत नव्हती. त्यांनी संताप केला नाही. आपल्या पत्नीनं विचारलं त्यांना की तुम्ही एवढे ज्ञानी असून तुमची संतती जगत नाही, तुमच्याकडे देव येणार आहे शिकायला. म्हणे तू जर या आश्रमातल्या सगळ्या मुलांना आपलं मुलगा म्हणून सांभाळलं तर एक दिवशी देव तुझा पुत्र होईल. मग या भद्रेनं या सगळ्या मुलांना आपल्या पोटाप्रमाणे सांभाळायला लागले, संगोपन करायला लागले. आणि त्या दिवशी भगवान आले, त्या दिवशी म्हणाले, भद्रे आज तो भगवान गेले ना, आई म्हणून मिठी मारली. तिचे दोष निवारण झाले आणि मग तिने मागितलं देवाला की माझे पुत्र आणून दे, म्हणून आणून दिले. कारण त्याच्या स्पर्शामुळं तिचे अनापत्य दोष गेला. त्याप्रमाणे तुम्ही भगवंताचं स्मरण कराल तर तुमचा अनापत्य दोष जाईल. म्हणून शास्त्रामध्ये आणि वेदामध्ये अनापत्य दोष निवारणाकरता भगवंताच्या वेद मंत्राचं वर्णन सांगितलेलं आहे. ते नसेल तर विष्णू सहस्रनाम म्हणायचं. विष्णू सहस्रनामाने सगळे यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुक्तस्य नमस्तस्य विष्णवे प्रभविष्णवे. म्हणून अनापत्य दोषाकरता पूर्वी कसं असायचं, घरात लहान मुलं असायची आणि एखादी सुनेला नसेल तर ती वीराच्या मुलांचं करायची, नंद्याच्या मुलांचं, त्यांच्या सेवेमुळे तिचा अनापत्य दोष जायचा. आता घरात मुलांची संख्या आपण कमी करत गेलो, त्यामुळे अनापत्य दोष जायला वातावरण राहिलेलं नाही. म्हणून अनापत्य दोष जो आहे तो कशामुळे येतो तर अपत्याचा नाश केल्यामुळे. मग अपत्याची सेवा करायची. खरं कोणतीही गोष्ट सेवेनं प्राप्त होते. आता हे सगळे लोक सामाजिक सेवा करतात आणि लगेच उभे राहतात. लोक म्हणतात भाऊ चांगले निवडून येतात. आणि सेवा हा धर्म महत्वाचा. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये सेवा घातलाय. धर्मपारायण आणि सत्यनिष्ठ पाहिजे. ब्राह्मण कसा पाहिजे? सत्यनिष्ठ, सन्मार्ग सांगणारा पाहिजे. कोणी आपल्यावर उलटून गेला तरी हरकत नाही, पण सत्य धर्म त्याला सांगावे. तुका म्हणे सत्य कर्मा, आणखीन तो इंद्रियांचा संयम ठेवणारा पाहिजे. अशा ब्राह्मणाला साधू समजायचं आणि मग तो जो बोध देईल तो बोध घ्यायचा. साधू बोध झाला निरोनिया ठेला ठाईच मोरला अनुभवे. मी बोलत प्रमाण देत होतो, तो फोनवर बोलत होता. असे एक वेळा बोलव, त्याला बोलू काय करतो, कोण त्याला करून गर्दी करून. म्हणून ते म्हणतात अभिमान हा नको की मला सगळे विचारायला येतात. नाही, ज्याचा योग असेल तो विचारायला येईल, ज्याचा नसेल तो विचारायला येणार नाही.
आणि ज्याचा योग असून ज्याची श्रद्धा आहे त्याला फळ मिळेल, ज्याची श्रद्धा नसेल त्याला फळ मिळेल. श्रद्धावान लभते ज्ञानम. काय श्रद्धावानाला ज्ञान होईल, अश्रद्धाला ज्ञान होत नाही. पहा तुम्ही हल्ली मुलं शाळेत शिक्षकाचं ऐकत नाही, आम्हाला शिकवण्याला सगळं येऊन जातं, मग तो शाळेमध्ये सगळ्या पोरांचं नुकसान करतो, कारण शिक्षक चिडून जातो. आपल्याला तरी या शिक्षकाचं ऐकलं शांत बसून राहायचं, नाही बसत ते. कारण काय आलाय त्यांच्या की हूडपणा. लहानपणी अभिमान नसतो, हूडपणा असतो. मग हूडपणाला शिक्षकानं धाक दाखवला तरच तो नमतो, नाही तर तुम्ही शिक्षकाला मानलं तर नमत नाही तो. म्हणून तो जितेंद्रियावर विचार करणारा पाहिजे. तो जो ब्राह्मण आहे, तो जो साधू आहे, तो जितेंद्रियानं तुम्हाला सकाळी रंगाव दुधाचं उदाहरण सांगितलं, सोडून दिलं सगळं, चाललं आणि जग गेला, चल मला समर्पण कर, ते सोडून दिलं. कारण पवित्र ठिकाणी देहाचं हे होतं. नर्मदेवर तप केलं आणि गंगेवर देह सोडला. नमामि गंगे तव पाद पंकजम. म्हणून मित्रतेचा भाव हा हितकारिक असतो. मित्र कशा करताय? हिता करता. हल्ली आयुष्याचे आणि मौजेचे मित्र झाले आहे. कोणीही असं नाही रे, तुझी परिस्थिती नाही, तू एवढा खर्च करू नको, तुझ्याकडे आम्ही पोहे खाऊन नरो, तू आम्हाला सगळ्यांना जीव घालणार नाही, असे मित्र पाहिजे. गेले कोणाचं पैसे उचलणार लागतात देऊन धूम करून घेऊ ना, असे मित्र. मग असे मित्र घातकी ठरतात पुढे. असे मित्र कारण मित्रांमध्ये सुद्धा त्याची परिस्थिती चांगली असेल तो सगळं अनुकूल देईल. काही मित्र म्हणतात अरे मी केलं असं तुम्ही करू नका बरं, मला सहारा आहे थोडा. असा मित्र भाव टिकला पाहिजे. कर्ज काढून सण करायचा नाही, जे आहे त्याच्यात सण भागवायचा. म्हणून सहकारिणी, सहचारिणी हे जे शब्द वापरले स्त्रियांना ते एवढ्या करतात. नाही तर दिवाळी करायची नंतर उसनवारीच फेडत बसेल. म्हणून ते म्हणतात कर्तव्याचं पालन करणं हे मोठं ज्ञान आहे. आणि हे मोठं दान आहे की प्रत्येकाला कर्तव्य शिकवायचं. कर्तव्यनिष्ठ मनुष्य हा श्रेष्ठ होतो. कर्तव्यनिष्ठ मनुष्य हा श्रेष्ठ होतो. म्हणून अध्ययन, अध्यापन, यजन, याजन आणि दान आणि प्रतिग्रह याच्यामध्ये मनुष्य प्रवृत्त राहिला पाहिजे. ऋषी लोक नेहमी दानाला उत्तम पात्र मनुष्य शोधतात, पात्र शोधतात आणि दान घेतल्यानंतर त्याचा सदुपयोग करणारा पाहिजे. त्याने कशात यजन केलं? यजन, याजन आणि दान याच्यामध्ये त्याचा उपयोग करतो तो मिळालेल्या दानाचा. आणि काही लोक दानाचा कशाचा उपयोग करतात? दुरुपयोग. जसं आपण मेथीचे पानं काढून घेतो, बाकीचं थोडकं जे ते गाईला घालतो, म्हशीला घालतो, म्हणजे त्याचा सदुपयोग केला आपण, त्याला सडून दिलं. म्हणून जे काही घेतलंय ते आपण विकत जरी घेतलं तरी ते चांगलं म्हणून घेतलंय. म्हणून ब्राह्मणाला दिलेलं दान फल देतं आणि गुणवान पुरुषाला दिलेलं दान हे 1000 गुणा फल देतं. उत्तम बुद्धी, शास्त्र विद्वान, सदाचार आणि सुशील उत्तम गुण संपन्नाला माणसाला दिलेलं दान ते स्वीकारल्यानंतर कुलाचा उद्धार होतो. म्हणून तद्दानम सत्पात्र दानम. हे आज सांगितलं की जावयाला सारखी मदत करून आळशी करायचं, तुम्ही त्याला कर्तृत्व शून्य करून टाकता. कर्तृत्व शून्य आणि भोगप्रधान बनवतात, आळशी बनवतात. म्हणून अन्न, धन हे सगळे पदार्थ दान देणं किंवा एखाद्या यंत्राची मदत करणं म्हणजे त्या यंत्राने त्याला जास्त हाऊस होते आणि त्याचा खर्च वाढत जातो. आणि यंत्र बिघडलं की मग लावून ठेवतो, दुरुस्त करायला पैसे नसते, पडले परत त्याला धक्का मार.
बॅटरी काय झाली, डाऊन. बरं फिरवली तर पेट्रोल, दोन्हीकडे पंचायत आहे. मग वाहन कोणाला परवडतं? ज्याचं चलित धन येतं त्याला ते परवडतं, ज्याचं स्थिर धन खर्च होतं त्याला ते परवडतं. पण भाऊने घेतले म्हणून भाऊ, म्हणून ते म्हणतात त्याच्याने पश्चाताप निर्माण होतो. म्हणून गुणयुक्त सुपात्राची शोध करायची. आणि मग हा तुझ्या समोर जो बसलाय, हा याचा एकच ब्राह्मण, त्याला देतो, तो सुदामा, तो सत्पात्र आहे. म्हणून हा ब्राह्मण माझं दैवत असं म्हणतो. म्हणून नाही काही दान दिलं गेलं ब्राह्मणाला, तर पूजन करून नमस्कार करणं अत्यंत महत्वाचं आहे. आता धर्मराजानं प्रश्न केलाय आज, त्यज्य अन्न, देवप्रसाद, श्राद्ध निमंत्रण आणि देण्यास योग्य ब्राह्मण दानपत्र तथा नरक आणि स्वर्ग या कर्माचं विवेचन सांगा. आता हे जास्त दिवस पुरणार आहे. धर्मराजा म्हणाला, पितामह, देवता आणि ऋषी यांचं श्राद्ध समयी देवयज्ञ आणि पितृयज्ञ दोन करावे लागतात. एका बाजूला विश्वे देव बसवावे लागतात आणि एका बाजूला पितर बसवावे लागतात. तर त्याच्यामध्ये श्राद्धामध्ये देवयज्ञ पण आहे आणि पितृयज्ञ पण आहे. भीष्म पितामह म्हणाले की मनुष्याला स्नान आदी पवित्र होऊन मांगल्य कार्य संपन्न करून प्रयत्नानं पूर्वान्नामध्ये म्हणजे 12:30च्या पुढे देवता कार्य करावं आणि अपर्ण कार्य पितृ कार्य करावं म्हणजे 12:30 नंतर. माध्यान्नाला मनुष्याने आधी अतिथी सत्कार करून असमय राक्षसांचा भाग असतो त्यावेळा भोज्य पदार्थ हे झाकून ठेवायचे. त्यावेळेस कारण हे अतृप्त आदमी घरात कुठूनही प्रवेश करतात आणि शुद्ध अन्न अशुद्ध करतात. म्हणून आपल्याला आणखीन त्याच्यापुढे सांगितलंय हे कीटक पाल वगैरे हे केव्हाही बिष्टा टाकून देते. सऱ्याच्या खाली झोपायला नाही सांगितलं. सऱ्याच्या खाली काही पेय पदार्थ ठेवायचे नाही, कारण तिथून काही पडलं तर सगळं हे जे सांगितलेलं आहे, कारण हे दूषित करतं आणि दूषित अन्न किंवा दूषित वस्तू ही त्यांच्या करायची. मग दूषित हे जीव जे आहे ते हे सुगंधानं लवकर नष्ट होतात. म्हणून धूप आहे सगळ्यामध्ये. काय आहे? धूप. हा धूप आणि दीप. दीप काय करतो तर आपल्याला परिस्थिती दाखवतो की बघ काय आहे, आणि धूप काय करतो हे जे जीव आहे विषारी हे पळवतो. कोणाला ते नावरायचं म्हणून ते धूप आणि दीप म्हणून पूजेमध्ये आहे. कुठल्याही नैवेद्यामध्ये काही पडू नये, काही गोष्टी होऊ नये, या ज्या सांगितलेल्या आपल्याला याचं कारणच आहे धूप दीप आणि नैवेद्य. म्हणून दृष्टी, काही लोकांची दृष्टी पडते आणि त्याच्याने पदार्थामध्ये विपरीतता येते. म्हणून कोणताही पदार्थ झाकून ठेवायचा. आता हे आपण जे पदार्थ करू त्याचे एक गोष्ट ठेवतात, पण आज तुम्ही बाजारातून जे पदार्थ आणतात त्यांच्यावर सगळ्यांचा दृष्टिकोन पडतो. गरीबाचे लोक जातात ते पदार्थ हे का आपल्या सगळ्याच्या नशिबात आहे हो, ते सगळे लबाड करणाऱ्या चोरांच्याच नशिबात असतात असं म्हणतात. आणि त्याची स्वरूप स्थिती जाणवत नाही आपल्याला. म्हणून ते म्हणतात आधी आपण जेवायला बसल्यावर सुद्धा जे 4 घास काढतो बाजूला, भूपतये नमः,
भुवनपतये नमः, भूतानां पतये नमः. म्हणजे त्यांना देऊन टाकले की ते तेवढ्याच ग्रहण करतात आणि आपल्या ताटाभोवती काय फिरवतो आपण, त्यांना अभिमंत्रित केलेल्या जलातून इकडे येता नाही येत. कोणाला? अतृप्त आत्म्यांना. हे किडे ठीक आहे, पण अतृप्त आत्मे जर जात असतील वायुरूपाने तर ते सुगंध पदार्थांना घेऊन मध्ये येऊ शकतात. पण असा धूप आणि दीप असेल तर ते अतृप्त आत्मे मध्ये प्रवेश करेल. त्यांना मर्यादा आहे. दुंदुकाराने दिलेलं फळ, आपल्या संताने दिलेलं फळ तिच्या बहिणीने तिला गाईला खाऊ घालायला सांगितलं, मग त्यांनी कट रचला. ते फळ जर त्यांनी खाल्लं असतं तर तो कट म्हणजे काही झालं. म्हणून संताचा जो प्रसाद आहे तो भक्षण करा. त्याच्यानं दुर्बुद्धीचा नाश. ते लक्ष असेल दुपारी त्याला म्हणतं तू 2 अभंग म्हणतोय, मी 2 व्यवस्था लावतो. आताही माझं काम चालू आहे, व्यवस्थित काम. कारण हे व्यवस्थित झालं पाहिजे. धर्म काय म्हणतो, कोणत्याही गोष्टीचं अव्यवस्थितपणा व्हायला नको. हे धर्मज्ञान सातत्यानं लक्षात राहिलं पाहिजे. तिकडे गेल्यानंतर 4 वेळा येऊन गेलो पाहिजे. नाही कोणी थकलं असेल, कोणी दुसऱ्याला बसवलं पाहिजे, कोणाला काही केलं पाहिजे. का आलो? त्याचं कारण हे धर्माचं चिन्ह आहे. धर्म जो आहे तो म्हणून घरामध्ये कर्तव्यदक्ष मनुष्य जर असेल तर तो सगळी गोष्टीकडे लक्ष ठेवतो. नाही तर बऱ्याच लोकांचं आगरी दूध रोजच पितं, ओतून जातं त्यांचं. पाणी जास्त झालं तर कुकरच्या शिट्टीबरोबर वरण बी वरती येतं. कसं आहे ते, तुम्ही कर्तव्य दक्ष व्हा. आपण कर्तव्य दक्ष झाल्यानंतर आपल्या पिढीला सुद्धा कर्तव्य दक्ष करा. पारे प्रसंग उभे राहतात असं वागावं लागतं. एकदम खचून जाऊ काळ निघून जातो. अवसर बार बार नहीं आवे, जाना तो कुछ करले भलाई. मला 4:30ला 5 मिनिटं कमी असताना आले की तुम्हाला कीर्तन करायचं आहे. मी कीर्तनाला वर राहिलो तो मला भगवे कपडे घालायला. भगवे कपडे दुसऱ्याने धुवायला नेले. मी साध्या कपड्यात कीर्तनाला उभं आहे. पेपरवाल्याने माझं नाव छापलेलं होतं. शेवटी मला दुखरावं लागलं. आता प्रसंग जर विचित्र आला तर त्याला काही इलाज नाही ना. पण उत्सव तर करावा लागला. थांब भाऊ भाऊ 2 मिनिट. तर तुम्ही जर असे लागले तर देवता, पितर आणि अतिथी आणि बालक यांना जास्त धर्म सांगू नाही. देवता, अतिथी, पितर आणि ब्राह्मण. काय सांगितलं? रावणाने काय कपट केलं माहिती का सीतेजवळ? मला आत्ताच्या आत्ता इकडे येऊन भिक्षा दे, तुझं मंत्रलेलं नाही तर मी मरून जाईल. काय स्त्रियाला काय दाखवलं? भय. म्हणून पण तरी लक्ष्मणानं मर्यादा घालून दिलेली आहे. बहिणी इकडे यायचं नाही. पण नाही, कारण तिला माहिती होतं ती मायावी सीता होती. खरी सीता नाशिकच्या यज्ञकुंडात मायावी सीतेला ते कार्य करायचं. हनुमंत बुद्धिवान आहे की नाही हे सुरसा नावाच्या राक्षसींकडून तपासून घेतलं. म्हणजे मी मोठा आहे. किती मोठा होतो? इतकं. ती मोठी झाली, हे लहान होऊन गेले. नम्र झाल्यामुळे निघून गेले, कारण तिचे डोळे असेच राहिले. वासना ही सुरसा आहे, किती उपभोगली.
म्हणून तुलसीदासांनी रामायण लिहिताना फारच गोष्टींचा विचार केला. इतक्या दुसऱ्या रामायणात नाही, इतक्या दुसऱ्या रामायणामध्ये नाही. पण ते त्या भाषेत असल्यामुळे आपल्या लोकांना ते जड जातं. पण आता ते मराठीत छापल्यामुळे आपले लोक त्यांच्यापेक्षा सुरस सांगतात. ते फक्त एकच गोष्ट धरून सांगतात, आपले चहूबाजूने सांगतात. तुम्ही जर आता गोरखपूरच्या दुकानात गेले तर दोहे हिंदीत आहे आणि खाली सगळं मराठीत आहे. म्हणून दान योग्य ब्राह्मणाची परीक्षा या विषयामध्ये तुला पतित जड उत्तम आणि देवकार्यात पितृकार्यामध्ये निमंत्रण केलेल्या लोकांचा अधिकार सांगतो. ज्याच्या अंगावर सफेद दाग आहे म्हणजे कोड आहे, त्यानंतर ज्याला संतती नाही, ज्याला यक्षमा नावाचा रोग झालाय किंवा ज्याला हल्लीचा डायबिटीज आहे, याला श्राद्धाला बसवायचं नाही. तो दावाही असला तरी, कारण तो श्राद्धाचं अन्न खाऊन आजारी मद्यपी जावाही चालत नाही. असं आहे. क्रोधी माणूस कसला क्रोध कुठे करायचा? आपल्या स्नेहाच्या लोकांवर क्रोध करायचा नाही. घरामध्ये आपण मुलं, स्त्रिया, आई वडील यांच्यावर सारखा क्रोध केल्यानंतर आपल्याला दोष खूप लागतो. इतक्या दिवस झाले तुम्हाला त्यांचं कळालंय ना, मग त्यांच्याशी कशा भाषेत बोलायचं हे तुम्हाला येत नाही म्हणून क्रोध घरात आहे. त्या राजाचं एक उदाहरण आहे, तो अत्यंत क्रोधी होता. आता प्रजेला शिक्षा क्रोधात द्यायच्यामुळे त्याला पाप लागायचं. तेव्हा त्याने एका संताला विचारलं, तुम्ही काय करू, माझा स्वभाव बदलला. म्हणजे तू तुझ्या राज्याच्या ठिकाणी आणि झोपायच्या ठिकाणी शांती शांती असं लिहून ठेव. एक दिवशी राजा शिकारीला गेला वनामध्ये. त्याला मुलगी होती. राजा रात्रीपर्यंत आला आणि या मुलीने काय केलं, म्हणे आई आज बाबांचे कपडे घालून मी बसले. म्हणजे का, जर मी मुलगा असता तर गादीवर बसू शकली असते, पण मी मुलगा नाही, गादीवर बसू शकणार नाही. तुम्ही आज एक कपडे घालून पाहते म्हणे बाबांचे. म्हणून तिने ते बाबांचे सगळे कपडे घातले आणि आई आणि मुलगी बाबा जिथे झोपतात त्या पलंगावर बसले. व आता येतील तेव्हा येतील, यांना दाखवू. असं करता करता ते मध्यरात्री होलेली दोन्ही मायलेची पलंगावर झोपून गेले. दूध बाहेर बसले. आला आणि त्याने ते पाहिलं, आपली स्त्री इथे झोपली म्हणून तलवार काढली लगेच, कारण एक तर शिकार करून आला. पण वरती शब्द लिहिले होते शांती शांती. म्हणून त्याने मोठ्याने आवाज केला. तर मुलगी उठली, बाबा, आणि त्याला बिलगली. त्याला संतांच्या वचनाचा अर्थ लक्षात आला. आपण जर क्रोधामध्ये झोपलेल्या या दोघांना मारून टाकलं असतं तर आपली मुलगी गेली असती. म्हणून संत लिहितात, क्रोधाधिक वर्धावे मनुजा हरीश. म्हणून व्यसनी बाप घरी येणार असेल तर बाई काय म्हणते, तुम्ही झोपणार आता. कारण तो आल्यावर काय बोलेल या मुलांना किंवा तिला, ते आपल्या मुलांना झड पोहोचवणे म्हणून ते आधी ज्यांना म्हणते जेवण या. कारण तिला ते सहन करण्याची वृत्ती, जेव घालते शिवे ऐकते, जेव घालते शिवे ऐकते. पण ती मुलांवर ते परिणाम नाही होते. पण आता ते घर लहान आहे. पूर्वी कसं होतं, लहान मोठे घर असायचे. आता काळ कसा विचित्र आहे. असं अशांती. म्हणून क्रोधाधिक वर्धावे मनुजा. तुम्हाला जो घरात करून कमी करायचा, हरीशी सतत भजावे मनुजा. मग हरीचे ते सतत करतात, नामस्मरण चालू.
जसं जसं नामस्मरण होईल तसं तसं ते क्रोध आपल्यावर परिणाम वातावरण निर्माण होईल, पण 10-5 मिनिटामध्ये आपण त्या वातावरणातून आलिप्त होऊ. दुसऱ्या विषयात चाललं जाईल आपलं मन, किंवा आपण दुसरं काम करायला लागून जाईल, बुद्धी दुसऱ्याकडे ढळून जाईल. म्हणून क्रोधाधिकांना कामाधिकांना तिलांजली द्यायची असेल, लोभ काम आणि क्रोध, तर ही 3 नरकाची द्वारं सांगितली भगवद्गीतेने. या 3 नरकातून उद्धरून जायचं असेल तर हरिनाम. हरिनाम ही काम करत जात. हरीचं नावच या का, म्हणून आजामेळ्याचा दृष्टांत दिला, पिंगलेचा दृष्टांत दिला. म्हणून अशा प्रकारे कन्येच्या विवाहामध्ये सुद्धा आपण लालसा काय ठेवतो, नाही मुलगा झाला वंशात तर मुलीचा मुलगा घेऊ शकतो आपण. कारण आपल्याकडे सांगितलंय कन्येचा वंश सुद्धा आपला आहे, म्हणून मुलीचा मुलगा सुद्धा आजोबाचा उद्धार करू. माझ्याकडे अशी पुष्कळ उदाहरणं येतात की मुलीचा मुलगा सात्विक असतो, परंतु आमच्या आजोबाची अपघाती झाली, मला काही करता येईल का, तर करता येतं. तो जर सात्विक असेल तर इकडच्या कुळाने नाही उद्धारला तर मुलीचा मुलगा उद्धार करू शकतो, कारण तो स्नेह आहे. पुत्र म्हणजे काय आहे, स्नेह. मग कोणी स्नेह देईल तो उद्धार करतो. मग खरा उद्धार कशाने होतो, तर स्नेहाने. स्नेह म्हणजे प्रेम आहे. तुम्ही प्रेमाला एकच शब्द लावून टाकला, सगळे जीव, अरे मग कुत्रे मांजरे सुद्धा आपल्याला असे झिलकतात. कशाने, स्नेहाने. तुम्ही स्नेह नाही ठेवला तर तुमच्याजवळ कोणी येत नाही. म्हणून त्यावेळेस पितृकार्य, देवकार्य, रोगी, आंधळा श्राद्धामध्ये बोलवायचं नाही. वैद्य, पुजारी, पाखंडी, सोमरस विकणारा, गाणे म्हणणारा, नाचणारा, खेळ कुदळणारा, तमाशा करणारा, बकवादी, पहिलवान, शूद्रयज्ञ करणारा, अशा लोकांना बोलवायचं नाही श्राद्धामध्ये. ते श्राद्धाच्या आधी, म्हणून कलियुगात चटश्राद्ध सांगितलं. दर्भाचं बस, दर्भाला देव मानाचे, दर्भाला दर्भासारखं जगात पवित्र नाही. आता संशोधन केलं यांनी, हे दर्भ इतके पवित्र का, शास्त्रामध्ये सगळे दर्भाला सांगितले. असे दर्भ ठेवले की अपवित्रता नष्ट होत नाही. तर त्यांनी सांगितलं, आपल्याकडे कथा येते की अमृत सापडलं आहे, म्हणजे अमृत नाही, या गवतामध्येच अशी एक शक्ती आहे की जी अरिष्ट निरसन करते. विज्ञानाने शोधून काढले. आता एक सगळे दर्भ पेरले त्यांनी आणि त्याच्या आजूबाजूचं वातावरण शोधलं, तर त्यांना तो ऑक्सिजन सापडला आहे की एकदम शुद्ध असतो. म्हणून दर्भाने पाणी शिंपडलं की सगळं पडलं. आज सगळ्यांना शंकाने पाणी शिंपडलं मी गेलो, कारण पांचजन्याय विद्वम हे पावमानाय मी तन्नो शंख प्रचोदयात्. दरवाजा ना, हो, म्हणजे बांधावलं देतं ना ते, त्याच्यामुळे ते अन्न पवित्र राहतं. आणि ते पोळ्याच्याच दिवशी आणायचे, अमावस्येच्या दिवशी. त्याला दर्भग्रहण म्हणजे आमची पोरगी मला आणून देते म्हणून मी एवढ्या गप्पा करतो. तिचा माणूस जातो, तिला पूर्णाची पोळी खाऊ घालते, त्या दादा गप्पा घेऊन येते, बरोबर संध्याकाळी दर्भग्रहणम लिहिलं होतं. तर लोक म्हणजे एकोणतं ग्रहण आहे. मग आता दाते पंचांगाने शुद्धता केली, दर्भ हरणम. दर्भ हरणम म्हणजे हारून आणायचे, काढून आणायचे. हे आपल्या गिरणीच्या काठावरती असते. हो, आपलं हे ना नामदेव महाराजचं काय रवंज ते खूप आहे. आणि म्हणून काही शेतकरी बांधावर लावून देतं त्याला, ते तिथे ठेवले पाहिजे.
खालमुळा साईड पाहिजे की उठतं ते. एकाच जमिनीतून निघालेलं अंगाला खाजवणारही गवत आहे आणि जगाला पवित्र करणारही गवत आहे. मग एका आईला दोन पुत्र होता, एक नास्तिक आणि एक आस्तिक. असं आहे. म्हणून ते म्हणतात, राजा देवयज्ञ श्राद्ध यज्ञामध्ये वर्धित ब्राह्मणाचा तुला उल्लेख केला. आता दान देताना सुद्धा पुरुषाचं वर्णन सांगितलं आहे. श्राद्धामध्ये निषिद्ध जे गुण सांगितले ते आग्रहपूर्वक कोणालाही करायचे नाही. श्राद्धात आग्रह नाही करायचा, कारण आग्रहाने जर तो भोगला ते इतरांना आणि देवांना भोगावा लागेल. म्हणून संकोचक नैव कारण, श्राद्धामध्ये एक शब्द आहे, संकोचक नैव कारण. यशस्वम तुझ्यामध्ये रुच्यते शाकपाकाना, जे आवडतं तेच का. आपण वड्यांचं जाणवलं का, वडे हरिसे बडे असं झालं. म्हणून बाबांचं श्राद्ध होतं तर माझ्याकडे 15-16 ब्राह्मण होते. त्यांचे गोविंद शास्त्री म्हणून तोंडायचे होते. त्यांनी मला आपल्याला असं विचारलं होतं, कारण म्हणजे तुला श्राद्धाचा नियम माहिती आहे का? म्हटलं विस्तारम न करूयात. मग हे एवढे का बोलवतो? म्हटलं कोणाचा विस्तार करायला सांगितलं आहे आणि कोणाचा नाही हे खालचं वाचलं. मी वाचले म्हटलं का, ज्ञानीनाम विस्तारम अज्ञानम न विस्तारम. अज्ञानी लोकांचा विस्तार करू नको, ज्ञानी लोकांचा विस्तार कर. कारण ज्ञानी लोकांच्या पोटात जाईल आणि त्यांना जेवढं मिळतील त्याचं पुण्य होईल. म्हणून आता आमचा भाऊ गेला ना तिथे श्राद्ध, त्याने त्या ब्राह्मणाचे काशी करते सांग, माझ्याकडे जास्ती लोक देवाला आहे, मला घालता येणार नाही, तू दादाला देऊ घाल. त्याला सांगितलं होतं, कारण त्याच्याकडे विस्तार होता खूप त्या दिवशी. त्यांनी नाही, सरळ नाही सांगितलं, ब्राह्मण भोजनाचे पैसे देऊ नको, कारण दान. त्याने पाहिलं की यांचा मनुष्य आहे, याचा अधर्माने काम करायचं नाही. ते घेऊन घेतले त्याने, यांनी सांगितले बघ एवढे बाराचे पैसे नाही देऊन टाकले. तो म्हणे मला घ्यायला हरकत नाही, पण होणार नाही माझ्याकडून. असे ह्या गोष्टी ज्या असताना या सत्याला धरून पाहिजे. आपण करत असलं ना तर आपलं भय दुसऱ्याला होत जातं, नाही होत त्यांचं काम आहे मी नाही करणार. आपण जर तिथे केलं तर मी करून देईन, तर मग ते नाही होणार. म्हणून तुका म्हणे सत्यकर्मा साह्य व्हावं याकरता निमंत्रण दिल्यावर सुद्धा गायत्री मंत्राचा जप करणारा ब्राह्मण पाहिजे. सांगणारा सुद्धा तो तुम्हाला सांगत असेल, तो जर गायत्रीचा जप करत असेल तर त्याच्यातला मंत्र फलद्रूप होतो, नाही तर होत नाही. कारण ते 28 तत्व आहे. तुम्हाला सांगितलं ना, हरिपाठ म्हणणारा माणूस धरून 28 वेळा म्हणा. म्हणून श्राद्धामध्ये संध्याकाळी भोजन करायचे नाही, एकच वेळा भोजन करायचं. कारण श्राद्धान्न जड म्हणून असं नाही, तर श्राद्धान्नाचं अमृत व्हावं एकच वेळा. म्हणून मग अतिथी सेवेचं ज्याचं व्रत असेल त्याच्या हातानं कार्य होतं. म्हणून श्राद्धामध्ये जो ब्राह्मण श्राद्ध समाप्त भागावर असतो स्वतः असा वाक्याचा प्रयोग करत नाही, त्याचं श्राद्ध पूर्ण होत नाही. असतो स्वतः. म्हणून इतर प्रियतांत मम आणि अक्षय वस्तू आणि ब्राह्मणाच्या घरी पुण्याहम 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 अशा प्रकारे ब्राह्मण ज्ञानवान पाहिजे. जर नाही मिळाला ज्ञानवान तर भावनेनं करायचं, पण अज्ञानाकडून करून यायचं नाही. म्हणून धर्मराजानं विचारलं, महाराज पितामह देवयज्ञ अथवा श्राद्ध कर्मात जे दान दिलं जातं
ते त्याचं फल केव्हा आणि कसं प्राप्त होतं म्हणाले, त्याचं फळ आपल्या पुण्याईवर आणि आपल्या कर्मावर अवलंबून आहे. आपलं धन जसं असेल तसं त्या धनानं ती गोष्ट आपल्याला प्राप्त होते. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपामद केली, परिणामी घडली सेवा काही. सापडले वाटे मस्तकी तुझा ना ठेविला कर, तो जना मागते